स्पर्धा 15, 16, 17 मीरा भाईंदर या ठिकाणी असणार आहे। मीरा भाईंदर पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर। आणि पहिल्याच बॉलवर पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतेही लक्ष स्पर्धा यावेळेला बॉल कव्हर्सला खेळलाय। वा मोहित वा, टाळ्या तर माझ्या मते सगळ्यांनीच वाजवल्या असतील, एवढा सुंदर फटका। काही फरक पडत नाही कोणत्या टीमचा प्लेयर आहे, तो चांगला खेळलाय तर मुंबईकरांच्या टाळ्या वाजतातच वाजतात। यावेळेला स्ट्रोक खेळलाय, खेचला आणि खेचून मार। यावेळेला आणखीन एक बॉल, काय खेचलाय आणि फेकलाय सुद्धा बांधावर। पुढे सरसावले, स्ट्रोक कव्हर्सला खेळलाय आणि एक चांगला फटका त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळालाय। आणि या 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते खरी 70 झालेली आहे, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांच्या। यावेळेला खेचला समोर, हो काय मारलाय, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी मारताना पाहायला मिळालाय। हा विले पारलेला गेला की काय, काय होईल। यावेळेला स्ट्रोक समोर खेळलाय आणि सौरभ 32 वर खेळतात। एक बॉल 1 रन पाहिजे, कंपल्सरी चेजचा नियम आहे। ओ इकडे यस, या मॅचला जिंकलं जातं सुपर स्ट्रायकर। अगदी 83 धावांचा पाठलाच्या बॉलवर होताना पाहिला मिळाला। फिरोजभाई आपल्या टीमचं अभिनंदन। आणि विदाउट लॉस उद्या कितीचा होणार याची चर्चा होणार आहे, परंतु सध्या एक नवीन हिरो आहे, तो म्हणजे मोहित मांचेकर। या मोहित, युवा मोहित, ज्या मोहितने सुद्धा ही स्पर्धा गाजवली। या वेळेला खेचलाय बॉल, मोहितने आला षटकार। त्यांचं आगमन होत आहे। यावेळेला आणखीन एक, हो 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 हो, बॉल गेलाय जू कोळीवाड्यात। प्रभावी खेळ राहिला मोहितचा। पुन्हा एकदा फटका खेळला तर आहे, हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक बॉल खाली। आणखीन एका विकेटचं पतन, कर्णधार बाद। आशिष मेहरोल तंबूच्या आसऱ्याला परतीच्या दिशेला। या डीजे की प्रत्येक खेळाडू आपलं 100% नव्हे तर 110%, अर्धा डझन धावा। आपटलेला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर मात्र हवी तशी उसळी नाही मिळाली। 1 रन कंप्लीट।